लोणच्यासाठी कैऱ्या फोडून आणलेल्या आहेत 5 किलो आणि आता लोणचं बनवायचं आहे, त्यामुळे सगळ्या ज्या फोडी आहेत त्या अशा पद्धतीने साफ करण्याचं काम चाललेलं आहे. आणि आता आज याला मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत, त्यामुळे सकाळी त्याला पाणी सुटेल छान. आणि मग नंतर लोणचं घालायची प्रोसिजर जी आहे ती करावी लागेल. इकडे प्रत्युष झोपी आलेला आहे, त्यामुळे तो वरती झोपलेला आहे. या कैऱ्यांच्या फोडी स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत. 5 किलो कैऱ्यांच्या फोडी केलेल्या होत्या, त्यातून 1 किलो कचरा बाजूला निघालेला आहे. म्हणजे खाली फक्त 4च किलो फोडी राहिलेल्या आहेत. आता उद्या याचं लोणचं घालायचं आहे, तर याला मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत रात्रभर. नमस्कार, कसे आहात सर्व? मी आहे प्रियंका आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी माहेरी आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता हे संध्याकाळ झालेली आहे, तो सनसेट थोडंसं बॅक साईडला ऊन आहे. मागे ट्रॅक्टरचं काम चालू आहे, पप्पा उभे आहेत आणि इन्स्ट्रक्शन देत आहे ट्रॅक्टरवाल्याला. आज घर थोडंसं भरलेलंच होतं. आज मावशी पण आलेली आहे आणि माझी बहिणी पण माहेरी गेली होती, ती पण आज आलेली आहे. त्यामुळे आम्ही आज खूप मोठ्या प्रमाणात पावभाजी पण बनवली होती आणि मम्मीने आणि मावशी मिळून गावरान पद्धतीने लोणचं पण तयार केलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे हे चिल्लर पार्टी खेळत आहे दोघे जण. काय पाहिजे, ही माझी मावशी आहे. हॅलो, नमस्कार. आम्ही माहेरी आलो आहोत, त्यामुळे ती सुद्धा आलेली आहे. आम्ही दोघे आल्यामुळे. बहिणीचं तर वर्क फ्रॉम होम असतं आणि सध्या मी तर ब्रेकवरच आहे जॉबच्या. माझा तर जॉब चालू नाही आहे, त्यामुळे मी फ्री आहे. हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. गावरान पद्धतीने लोणचं कसं तयार केलं, खूप मोठ्या प्रमाणात पावभाजी कशी तयार केली ते पण दाखवणार आहे. आणि या दोघांची कार्टूनची मस्तीसुद्धा दाखवणार आहे. पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या सगळं स्वच्छ करून घेतलेल्या आहे, एका परातीत घेतलेल्या आहे. खूप मोठ्या अमाऊंटमध्ये त्या भाज्या होत्या, त्यामुळे त्या मला परातीतच धुवायला लागल्या. याच्यामध्ये मी फ्लावर, बटाटे, शिमला, गाजर अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहे. इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे. आलं लसूण साफ करून घेतलेलं आहे आणि आता सर्व ते दळून घेतलं आहे. आता कढीपत्ता तर लागणारच, त्यामुळे कढीपत्त्याच्या झाडावरून कढीपत्ता तोडून आणलेला आहे भाजी करण्यासाठी. नंतर मग तडका दिला, त्यामध्ये कढीपत्ता टाकून आलं लसणाची पेस्ट फ्राय करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर कांद्याची प्युरी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. कांद्याची प्युरी व्यवस्थित लाल होईपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरीसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेली आहे. शिजवून ठेवलेल्या भाज्या व्यवस्थित मिक्सरला दळून त्याची अशी भाजी तयार झाली आहे छान प्रकारे. मोठ्या कढईत भरपूर भाजी झालेली होती. ही चिल्लर पार्टी भाजी खात होती. दुपार झाली तशी प्रत्युषने नळी घेतली आणि स्वतःच्या हाताने आंघोळ करायला लागला. त्याला फार गरम झालं होतं. संध्याकाळी ट्रॅक्टर आलेला म्हणून हे दोघे कार्टून त्यांच्या बाबासोबत म्हणजेच माझ्या पप्पांसोबत शेतात गेले होते. शेतामध्ये रोटरी मारण्याचं काम चाललेलं होतं. मग त्या ट्रॅक्टर मागे हे दोघे कार्टून पळत होते. त्यांच्या बाबांसोबत दोघेही पळत पळत त्या ट्रॅक्टर मागे गेले आणि ट्रॅक्टरसोबत त्यांनी शर्यतही लावली होती. बघा ही दोघं कार्टून कशी ट्रॅक्टरला मागे टाकून पुढे पळत सुटलेली आहे आणि नंतर मग त्यांना फार दम लागला होता. आता लोणच्याच्या फोडी छान सुकल्या आहे. मम्मी, मावशी आणि वहिनी लोणचं बनवत आहे गावरान पद्धतीने. सर्व खडे मसाले वगैरे काढून घेतलेलं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे आणि बाकीचंही त्यांनी गरम करून वगैरे घेतलेलं होतं. हे लसूण वगैरे फ्राय करून घेत आहे मम्मी लोणच्यासाठी. ते विकतचा मसाला वापरत नाही, सर्व मसाले त्यांचे घरचीच असतात, म्हणून ते लोणचंही छान होतं. विकतच्यासारखं लागत नाही ते. हे बघा, तुम्ही बघू शकता, इथे दिसत आहे काढलेले मसाले.
आणि खडे मसाले. त्याच्यानंतर लोणचं अशा पद्धतीने बनवून घेतलं आणि ते पातेल्यामध्ये आता भरून ठेवत होत्या मम्मी आणि मावशी. त्यांनी ते पातेल्यात भरून ठेवलं आणि पातेल्याचं तोंड बांधून घेतलं एका स्वच्छ कपड्याने. आता हे 4-5 दिवस असंच पातेल्यात ठेवून ते सारखं हलवत राहतील. हे फ्रेश फोडींचं लोणचंसुद्धा आहे. काही लोणचं लोणच्याच्या कैऱ्यांचं होतं आणि काही लोणचं हे केशरच्या झाडावरून फ्रेश कैऱ्या तोडून आणून बनवलेलं होतं थोडंसं. दोन्हीही वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. नंतर वहिनीने मिळून असा छान मसाले भात बनवला, कारण आज सकाळची पावभाजी भरपूर उरलेली होती. मग त्याच्यासोबत दुसरं काय करायचं तर मसाले भात बनवला. इकडे हे 2 कार्टून बघा. ए काय करताय रे? गेम खेळायचं सोडून आता क्रिकेट खेळायचं ना. संध्याकाळ झाली ना, दुपारी उन्हाचं क्रिकेट खेळता आणि आता काही गेम खेळताय का? खेल खत्म हो गया. This is the end. दादा, मी तुला नावासारखा कॅच देतो, कॅच घेशील का? घेऊन दाखव तू. काय करताय? काय कर रे? बारीक बारीक झाड राहते ते मोठ्या शांगाची नाही ती गावठी एवढ्या एवढ्या शांगा नाही ती त्याची. काय ते कसलं? गवार गवार आहे तिकडे तिकडे भेंडी आहे. हे गवार. ते भेंडीला भेंड्या दिसते भेंड्या दिसते चांगलं पालं की. छान मसाले भात रेडी आहे. पावभाजी आणि मसाले भात घेऊन आता आम्ही बसलेलो आहोत रात्रीच्या जेवणाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.